हे ट्रेडर्स, तर आज पुन्हा मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे वीकली ॲनालिसिस. लास्ट वीकच्या ॲनालिसिसमध्ये आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण जे जे प्राइजेस सांगितले होते त्या प्राइजला मार्केटने खूप छान पद्धतीने रिस्पेक्ट केला आहे आणि तशाच पद्धतीने मार्केटने बिहेव पण केलेला आहे. तर चला तर आज जाणून घेऊया मार्केटमध्ये गोल्डमध्ये स्पेशली काय होऊ शकतं नेक्स्ट वीकमध्ये. या सर्व पॉसिबिलिटीज आहेत ज्या की आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या डिपेंड करत असतो, ज्यामध्ये फंडामेंटल जर काही न्यूज आली तर त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करतात विदाऊट एल ट्रेडिंग करू नका. प्रत्येक ट्रेडला एल लावा आणि विदाऊट युअर स्ट्रॅटजी तुम्ही ट्रेड घेऊ नका. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. जसं की तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स, हा डे टाइम फ्रेमचा चार्ट आहे. डेली टाइम फ्रेमच्या चार्टवरती आपल्याला काय पाहायला मिळत आहे की मार्केट एक बुलिश ट्रेंडमध्ये आहे. राईट, इथे आपल्याला एक ट्रेंड लाईनही पाहायला मिळते. ओके, आणि त्या ट्रेंड लाईनला आता सध्या गोल्डने काय केलेलं आहे, ब्रेक केलेला आहे. तर आपण मागच्या वीकमध्ये बघितलं होतं ॲनालिसिसनुसार, ज्यावेळेस आपण फिब रिट्रेसमेंट इथे लावली, फिब रिट्रेसमेंटनुसार आपल्याला जे प्राइजेस इथे पाहायला मिळाल्या त्या प्राइजेस आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितल्या आणि मार्केटने बराबर त्याच प्राइसला रिस्पेक्टही केलेला आहे. मग या वीकमध्ये काय होऊ शकतं गोल्डमध्ये, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की इथे मार्केटमध्ये एक पॉज आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, म्हणजेच काय झालं, 0.60च्या लेवलला 0.60 और 60च्या लेवलला फिबोनाची रिट्रेसमेंटमध्ये आपल्याला इथे काय पाहायला मिळालेलं आहे, एक सेलिंग पाहायला मिळालेली आहे. याचाच अर्थ असा आहे की नेक्स्ट वीकमध्ये किंवा मंडेला किंवा ट्यूजडेला आपल्याला एक छोटीशी रिट्रेसमेंट इथे पाहायला, एक छोटासा पुलबॅक इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला. छोटासा पुलबॅक बघितल्यानंतर मे बी गोल्डमध्ये एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. आता तो छोटासा पुलबॅक कुठे असू शकतो, कशा पद्धतीने असू शकतो, याबद्दल आपण डिस्कस करूया. जसं की तुम्ही इथे बघू शकता डेली टाइम फ्रेमला हा एक लो जनरेट केलेला आहे आणि लो नंतर एक नवीन हाय इथे पुलबॅकचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इथे जर आपण फिब रिट्रेसमेंट लावला तर आपल्याला असं पाहायला मिळतं की फिब रिट्रेसमेंटनुसार मार्केट पुलबॅक कुठपर्यंत घेणार आहे. जर 50% टू 60%ची जर लेवल आपण ड्रॉ केली, 50% टू 60% लेवल जर आपण इथे ड्रॉ केली तर आपल्याला इथे पुलबॅक जो आहे तो इथे पाहायला मिळत आहे. प्राइजेस नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. प्राइसमध्ये तुम्ही बघू शकता की एक छान असा पुलबॅक जर आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि मार्केटने जर 4448 या लेवलला एक बुलिश कॅन्डलस्टिक किंवा एक पॅटर्न जर आपल्याला इथे पाहायला मिळाला, क्लोजिंग वरती पाहायला मिळाली, तर एक बुलिश रॅली इथे आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळू शकते. मार्केट एकदा 5000ची लेवल आपल्याला घेताना पाहायला इथे मिळू शकते. राईट, तर अशा पद्धतीने गोल्डमध्ये येत्या नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला रॅली पाहायला मिळू शकते. जर गोल्डने उद्या म्हणजेच मंडेला जर पुलबॅक दिला आणि बाईंग लेवल आहे आपली 4440 टू 4374, ही आपली बाईंग लेवल आहे. या लेवल्सवरती जर मार्केटने इथे एखादी कॅन्डलस्टिक पॅटर्न दिली तर तुम्ही बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न विथ कन्फर्मेशन दिल्यानंतर तुम्ही इथे बाय साईड ट्रेड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक रॅली बुल साईड तुम्हाला नक्कीच मिळू शकते. तसंच आपण इचिमोको इंडिकेटरवरती जास्त काम करत असतो. इचिमोको इंडिकेटरनुसार बराबर तुम्हाला जे टार्गेट सांगितलेलं होतं ते टार्गेट इथं अचीव झालेलं आहे आणि ते पाहता जर पुलबॅक आहे तो पुलबॅक आपल्याला इचिमोको इंडिकेटरही 4447 या प्राइसला पाहायला मिळत आहे. तर 4447 ही प्राइस तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. प्लस नेक्स्ट प्राइस आहे 4377 या झोन. तर या नेक्स्ट वीकच्या पॉसिबिलिटीज आहे मार्केटमध्ये अशा पद्धतीने बिहेव होऊन तुम्हाला इथे बुलिश कॅन्डलस्टिक जर आली तर तुम्ही इथे बाय साईड नक्कीच बाय घेण्याचा प्रयत्न करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. अशाच प्रकारच्या अपडेटसोबत आपण वीकली नक्कीच या चॅनलवर भेटत असणार आहोत आणि गायडन्स तुम्हाला मी करतच असणार आहे. व्हीआर ट्रेनिंग अकॅडमी तुमच्यासाठी 7 एप्रिलपासून नवीन बॅच चालू करत आहे. त्यामध्ये प्रो ट्रेडरसाठी हा कोर्स आहे. इचिमोको क्लाउडवरती स्ट्रॅटजी जी बनवलेली आहे त्यासाठी हा स्पेशल कोर्स आहे. जर इंटरेस्टेड असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करा.